अगदी आयोजकांनी दिलेला आहे, कारण का वेळ आपल्याला फार महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहिलं तरी ते सुरू होते. सेकंड मॅचला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. एका बाजूला सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रायर 11 पुणे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय मंगलमूर्ती इन्फ्रा ही टीम देखील आपल्याला इथे ऑल इंडिया ओपन गटातून पाहायला मिळते. मॅचला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. सामना देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरू होतोय. आजच्या दिवसातील सेकंड मॅच आपण पाहतोय ऑल इंडिया ओपन गटातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान टाकलाय, स्कोर लेगला टोलवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूवर येतात, अडवतात, फेकी करतात, धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पळून पूर्ण केला जातात. 2 धावा त्या मात्र येत आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर उघडलं जाते. धावपल कोणते अकाउंट ओपन होते. सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे हा संघ आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करतोय. मंगलमूर्ती इन्फ्रा हा संघ आपण पाहिलं तर इथे आपल्याला प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टीमचं खातं खोललंय 2 धावा. यावेळचा चेंडू आपण पाहतोय, पंच कळवतात नो बॉल इथे आपण पाहिलं तर कळवलं जातोय. एक अतिरिक्त अवांतर धावे ते स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलत आहेत. 3 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन ही विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची काय बंधन आपण ठेवलेलं आहे, त्यामुळे अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल. 5-5 ओव्हरच्या 5-5 षटकांचे सामने आपण या ठिकाणी कंप्लीट करतोय. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पावसाची आतुरता उत्सुकता आहे. काल आपण पाहिलं दहीहंडी उत्सव संपन्न झाला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण पाहिला. 15 ऑगस्ट 2025 या स्पर्धेची झाली सुरुवात. काल 16 ऑगस्ट दहीहंडी, आज 17 ऑगस्ट देखील आपण पाहतोय. आजही पावसाची आतुरता असेलच क्रिकेट रसिक प्रेक्षकांना. का पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय. यावेळचा चेंडूचा फटका तर खेळलाय नरसिंग पालमपल्ले यांच्या बॅट मधून. चेंडू आपण पाहिलं तर जातोय सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. नरसिंग पालमपल्ले बॅटिंगसाठी आपण पाहतोय मैदानावरती आहेत. साहिल कदमला एका बाजूला आपण पाहतोय. सिबान शेख गोलंदाजीच्या मार्क होते आपण बघतोय. सिबान शेख यांची गोलंदाजी अतिशय कमालीची ठरली. मानाचा करंडक 2025 भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत याच टीमला आपण पाहिलं होतं. सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे. यावेळचा चेंडू होता बॅक टू बॅक सलग दुसरा 2 इन रो, एका पाठोपाठ एक नरसिंग पालमपल्लेच्या बॅट मधून ठोकला जातोय. उत्तुंग उत्तुंग षटकार. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात. सिब्बान शेख गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. अतिशय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो नरसिंग पालमपल्लेकडनं. यावेळचा चेंडूचा टप्पा उचलणार होता. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता, त्याला फक्त कट केलं. फटका अतिशय सुरेख आहे. गॅप त्या ठिकाणी होता आणि तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्येत वाढ होते. धावपल कोते आकडे बदलत आहेत. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. 4 चेंडू 17 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. टीमची संख्या 17. उसळणारा चेंडू होता नरसिंग पालमपल्लेसाठी. पंचांकडे अपील देखील केला, ते फार मोठं. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला. तो एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान ते येतोय. थोडंसं लाऊड अपील देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते होताना पाहायला मिळते. पहिलं षटक आपण पाहतोय. सिब्बान शेख 40 प्लसचे खेळाडू आहेत. एक अनुभवी गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
17 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक पहिलं. यावेळीचा चेंडू होता उसळी घेणारा चेंडू आणि त्याला फक्त दिशा दिली आणि चेंडू मात्र जातोय थेट सीमारेषा पार. 1-2-3 टप्पे घेत चौकार, 4 धावा. विजय पावले यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला होते भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं. धीरजजी शिंदे यांना विनंती करेल आपण विजय पावले यांना सन्मानित करावं. विजय पावले यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. गोलंदाचं नाव विजय पावले यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. धीरजजी शिंदे यांना विनंती करेल की आपण विजय पावल्यांना सन्मानित करावं. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आझादी चषक 2025 मध्ये आपण विजय पावले यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. ज्यांनी आपण पाहिलं तर सातत्यानं प्रति किलोन पुणे असेल, डिंगडॉंग असेल, त्याचबरोबर संपूर्ण भारतभर आणि भारत देशाच्या बाहेर आखात देशांमध्ये देखील क्रिकेट खेळलं. यावर्षी इंडियन स्टेट प्रीमियर लीग ISPLचं विजेतेपद पटकावलं आणि सातत्यानं आपल्या खेळाच्या जोरावरती टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, रबर बॉल क्रिकेट असू द्या, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये विजय पावले यांनी स्वतःला सिद्ध केलं. म्हणूनच या जगाने त्यांना प्रसिद्ध केलं आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन विजय पावले यांना या ठिकाणी सन्मानित केला जाते. आझादी चषक 2025च्या आयोजकांच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. विजय पावले सरांचा सन्मान संपन्न आलाय. विजय सर काय सांगाल? भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा देवरोड परिसरात संपन्न होते. या स्पर्धेबद्दल आणि तुमचा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मी आझादी चषक आणि त्याच्या ऑर्गनायझर यांचं आभार मानतो. खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. मला वाटते देहू म्हटलं की कायमच क्रिकेटमध्ये पुण्यामध्ये अग्रेसर असतात. टेनिस असो, रबर असो, खूप सुंदर अशा त्यांच्या क्रिकेटच्या स्पर्धा असतात. मला वाटते आज पण उमेश नायडू सर असतील, त्यांचे सहकारी मित्र असतील, त्यांनी जी आझादी चषक रबर बॉलची टुर्नामेंट घेतली. खूप चांगलं आयोजन नियोजन आहे आणि चांगलं व्यासपीठ आहे सगळ्यांना खेळण्यासाठी. मला वाटतं आमच्या इकडं थोडंसं क्रिकेटमध्ये थोडंसं आम्ही पाठीमाग आहे, पण आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. होप अजून थोडंसं स्ट्रगल करू आम्ही, पण नक्कीच एक दिवस चांगला येईल. रबरमध्ये असेल, टेनिसमध्ये असेल, आमच्या इकडली पण एक चांगली टीम इकडे येऊन जिंकायचा प्रयत्न करेल. कालचा दिवस असेल, आजचा दिवस असेल, आम्ही चांगलं खेळलो, पण थोडासा रबरच्या बाबतीतला थोडासा अनुभव आमचा कमी पडतोय. मला वाटतं त्यामुळं कुठं तर बॉलर्स लोकांची गैरसोय किंवा बॉलिंग टाकण्यामध्ये थोडासा तफावत होते टेनिस आणि रबरमध्ये. मग मला वाटतं पुढच्या वर्षी आम्ही थोडंसं त्याच्यावरती काम करू आणि परत एकदा येऊन इथं जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. विजय पावले आपल्या समोर होते, त्यांना आपण विशेष सन्मानित केले आझादी चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय आरके येत आहेत. 21 धावा धावपल होत आहेत. खलिद गोलंदाजीच्या मार्क होत्या. 2 विकेट इथे आपण पाहिले तर गमवल्यात. 21 धावा त्या मात्र धावपल
चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला क्षेत्ररक्षक घेतात, फार वेगानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात, तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोती आकडे देखील आपण पाहिलं तर बदलतात. अजित गायकवाड, नरसिंग पालमपल्ले ही जोडी आपण पाहिलं तर बॅटिंग करताना पाहायला मिळते. मंगलमूर्ती इन्फ्रा हा संघ देखील आपण पाहतो मैदानावरती. 5 षटकांची मॅच, 5 ओव्हरचा सामना, 2 गडी बाद 22 धावा, 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 22 धावा धावपल कोत आहे. दुसरं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच, 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. ऑल इंडिया ओपन खुला गट देखील आपण पाहतोय. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत सर्वांचं मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आझादी चषक 2025 आपण बघतोय. क्रिकलाय स्पोर्ट्सवरती देखील अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. उसळणारा चेंडू होता, पंच कळवतात आउटसाइड द ऑफ स्टंप, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव, एक धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आकडे बदलत आहेत. महेश जाधव सर आहेत, अमर साठे सर आहेत. यावेळेचा चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात टाकला होतोय. पंच त्या ठिकाणी कळतात. लेगबायच्या रूपाने एक सिंगल येते. पायावरती आदळलेला चेंडू आपण पाहतोय. यानंतर जो सामना आपण पाहणार आहोत त्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होते. योगेश सरकार 11 संविधान ग्रुप पुणे आणि त्यांच्या विरोधात AB सामर्थ्य 11 मालेगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आपण टॉससाठी या. यावेळेचा चेंडू होता, फटका तर खेळलाय, कॅप मोठा, चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार, एक टप्पा घेत 1 बाउन्स, चौकार. AB सामर्थ्य 11 मालेगावचे कॅप्टन, योगेश सरकार 11 संविधान ग्रुपचे कॅप्टन, दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण संपन्न करतोय. टॉस संपन्न होतोय. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. प्रथमतः फलंदाजी करणारी टीम देखील आपण पाहतोय. मंगलमूर्ती इन्फ्रा संघ आपण पाहिलं तर पहिल्या डावात बॅटिंग करतोय. अतिशय जबरदस्त फलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. अजित गायकवाड आणि त्यांच्या सोबतीला नरसिंग पालमपल्ले आपण पाहिलं तर मैदान ती बॅटिंग करतायत. सलामीच्या आघाडीचे दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर मैदान ती पाहायला मिळाले. त्यानंतर नरसिंग पालमपल्ले यांच्या सोबतीला अजित गायकवाड आपण पाहतोय. 3 चेंडू 5 धावसंख्येवरती इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 28, षटक क्रमांक 2 कंप्लीट होते आणि तिसऱ्या षटकाला इथे मैदान ते होते सुरुवात. अनुभवी गोलंदाज येत आहेत. पहिला चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर वळण दिलं जाते. दादा गायकवाड यांच्या हातात विसवलं जातोय. दादा गोलंदाजचं नाव बाळा ठाकरे. ओके, ज्यांनी याच मैदानावरती 40+ प्रीमियर याच मैदानावरती आपण ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग पाहिली, ती स्पर्धा गाजवली. 40+ प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा वारजेच्या मैदानावरती आपण संपन्न होताना पाहिली, ती क्रिकेटची स्पर्धा गाजवली. बाळा ठाकरे येतात गोलंदाजच्या मार्क होती. यावेळेचा चेंडू होता, वेगाने टाकलाय, प्रचंड वेग आपण पाहतोय. हा 50+ चे गोलंदाज आहेत, वय वर्ष 50च्या पलीकडे आहे, परंतु फिटनेस प्रचंड तगडा ताकदवान आहे. बाळा ठाकरे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मैदान ती करतायत. निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर मैदान ती टाकतायत. यावेळेचा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला शॉर्ट अँड पुल केलंय, गुल केलंय, चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार, षटकार. बाळा ठाकरे आपण पाहिलं तर गोलंदाजीचे मार्क होते. बॅक सुरुवातीचे 2 डॉट बॉल, त्यानंतर एक षटकार आपण पाहिलं तर मैदान ते खेळला गेलाय.
34 धावपल होत आहे. 2 विकेट गमावल्या. तिसरे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये उचलला जातो. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. जयप्रकाश राऊत, JP राऊत सरांचं शुभागमन होते, त्यांचे स्वागत आहे. शेलारवाडी एक्सप्रेस अमोलभाऊ शेलार जे संध्याकाळी अमोलभाऊ चव्हाण हे देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे केलाय ऑन साइड डीप विकेटला. चेंडू आपण पाहिलं तर अडवलं जातोय. फेकी सुरेख बॅकअप केला जाईल तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. बाळा ठाकरे सातत्यानं गोलंदाजीतून इम्प्रेस करताना पाहायला मिळाले. तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास करत ही स्पर्धा खेळण्यासाठी गोंदियावरतून ही स्पर्धा खेळण्यासाठी ते उपस्थित होत आहेत आणि जबरदस्त खेळ वाकण्यजोगा सातत्यानं आपण त्यांचा पाहिलेला आहे. विदर्भातील खेळाडू आहेत. 40+ खेळले, 50+ खेळले. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर अडवलाय. फेकी केली जाते दत्ता पवार यांच्याकडनं, जे मला वाटतं या स्पर्धेत सबस्टिट्यूट खेळाडूच्या भूमिकेत आपण त्यांना बघतोय. चेंडू अडवतायत आणि तोपर्यंत काही धावा त्या देखील आपण पाहिलं तर इथे येत आहेत. 2 गडी बाद 38 धावा. तिसरं षटक आपण पाहिलं तर कंप्लीट होतंय. नरसिंग पालमपल्ले आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. 14 चेंडू 30. अजित गायकवाड बॅटिंग करतायत. 3 चेंडू 5. सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय. टॉस जिंकल्या दादा गायकवाड यांनी निर्णय कळवला की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आणि प्रतिस्पर्धींना रोखण्यासाठी आतापर्यंत अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. सिबान शेख असतील, त्यानंतर खलीद असतील, बाळा ठाकरे असतील, या तीनही गोलंदाजांनी वाखण्यचोगी गोलंदाजी आतापर्यंत इथे मैदानात केलेला आहे. यावेळेचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे येतोय. पंचक होतात. व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धाव येते. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आकडे बदलत आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक करतायत गोलंदाज खलीद. टीमची संख्या 39. 2 गडी बाद 39. यावेळेचा चेंडू होता. चांगला चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू इन स्विंग होते. आतमध्ये वळण घेत विकेट किपरच्या हातामध्ये तिथे आपण पाहिलं तर दादा गायकवाड यांच्याकडे चेंडू विसवला जातोय. चेंडूला इन स्विंग करतायत. आउट स्विंग करण्यासाठी आपण पाहिलं तर सातत्यानं ओळखले जातात. खलीद यांना देखील आपण मानाच्या करंडकमध्ये पाहिलं होतं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत याच टीमकडनं त्यांनी केली होती. जबरदस्त मॅच ती रंगली होती. सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे संघाची. यावेळेचा चेंडू होता. समोर खेळला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येत आहेत, अडवतात, फेकी करतायत. तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर रोखल्या जात आहेत. एक सिंगल येते. बाळा क्षीरसागर आपण पाहिलं तर चेंडूला अडवतायत. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 40. षटक क्रमांक 4. आज स्वतः सचिन ढवळे सर देखील आपण पाहिलं तर डगआउटमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याच मालकीचा संघ या स्पर्धेत ऑल इंडिया ओपन गटातून या स्पर्धेत आपण पाहिलं तर उतरलेला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता आणि तो देखील स्क्वेअर लेगला हवेत उडवलाय. नरसिंग पालमपल्लेच्या बॅटमधून खलीदच्या गोलंदाजीवरती केलं आक्रमण. ठोकलाय उत्तुंग षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावपल कोते आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड होते देखील इथे आपण पाहिलं तर धावसंख्या मुसंडी मारते. 46 धावा धावपल कोते आहेत. 2 विकेट इथे आतापर्यंत गमावल्या गेल्यात. आझादी चषक 2025 आपण पाहतोय. खलीदवरती आक्रमण केलं ते. छोटीशी टीम मीटिंग होते. विनंती एकच आहे की थोडी घाई करा. सचिन ढवळे सरांच्या सोबतीला आज शरद दौड सर देखील आपण पाहिलं तर उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत आहे. सातत्यानं आपण पाहिलं तर अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये संघाचं संघ मालकीत्व घेत पुण्यनगरीतील खेळाडूंना, आजूबाजूच्या परिसरातील खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, रबर बॉल क्रिकेट असू द्या, स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी देणारे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसर्च अकॅडमीचे सर्वेसर्वा सचिन ढवळे सर आज स्वतः उपस्थित आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहत असतो. एकमेव आयोजक आहेत. एकाच वर्षात 2 स्पर्धा ते घेत असतात. यावेळेचा चेंडू होता. फटका तर केलाय. स्क्वेअर लेगला एक जबरदस्त टोला. क्षेत्ररक्षक घेत आहेत, चेंडूला अडवतात, फेकी करतायत. तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी स्पर्धा घेत असतात.
त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर ऑल इंडिया ओपन गट असेल, त्याचबरोबर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून काही संघांना संधी देतात आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन नियोजन सरांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहत असतो. यावेळीचा चेंडू होता नरसिंग पालमपल्लेच्या बॅटमधून कडे कडे डीप लॉंग ऑफला ठोकलाय. आणखीन एक उत्तुंग षटकार, 6 धावा. टीमचं अर्धशतक पूर्ण होतंय. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. नरसिंग पालमपल्ले आज होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं इथे मैदानती करताना पाहायला मिळतोय. जिकडे तिकडे चोहीकडे नरसिंगच्या बॅटमधून फटकेबाजी आपण पाहतोय. 17 चेंडू वैयक्तिक 44. यावेळीचा चेंडूचा फटका केला पॉइंटला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. गॅप फार मोठा आणि चेंडू मात्र जाईल जमिनीच्या समांतर अलॉंग द कार्पेट. टीप पॉइंट सीमा पार. 4 रन, चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 षटक कंप्लीट होतात. धावफलक होते 58. 58 रन. धावा धावफलक होत आहेत. दोन गडी बाद 58 धावा धावफलक होत आहेत. 4 षटक आपण पाहिले तर पूर्ण होत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक देखील इथे आपण पाहणार आहोत. अचित गायकवाड 5 चेंडू 6, नरसिंग पालमपल्ले 18 चेंडू 48. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस संपन्न होईल. योगेश सरकार 11 संविधान ग्रुप पुणे आणि AB सामर्थ्य 11 मालेगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी या. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू होते. खलीद यांची 2 षटकं आपण पाहिली. 26 धावा खर्च केल्या. 2 विकेट खलीद यांनी आपल्या संघासाठी मिळवून दिल्या. दोन्ही फलंदाजांना बाद केलं खलीद यांनी. पहिले षटक अतिशय चांगलं राहिलं होतं, परंतु दुसऱ्या षटकात थोडेसे महागडे ठरले. नरसिंग पालमपल्लेच्या बॅटमधून काही जबरदस्त फटके आपण पाहिले, काही ताबडतोब बॅटिंग आपण पाहिली. 18 चेंडू 48. नरसिंग गोलंदाजाचं नाव प्रेम. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय प्रेम येतोय. अंतिम ओव्हर करेल. स्लॉगवर डेथ ओव्हर करण्यासाठी गोलंदाज प्रेम. अजित गायकवाड ऑन स्ट्राईक 5 चेंडू 6, नरसिंग पालमपल्ले 18 चेंडू 48. प्रेम येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती स्लॉगवर डेथ ओव्हर मध्ये. 58 धावा धावफलक होते आहेत. 5वं षटक सुरू होते. मुख्य पंचांना पार करत गोलंदाज प्रेम. पहिला चेंडू होता अकुट टप्प्याचा आपटबार आणि त्यावरती चेंडू खेळलाय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, परंतु चेंडू त्या ठिकाणी अडला जातोय आणि तोपर्यंत किती धावा पळून पूर्ण केला तर ते देखील पाहायला मिळेल. 3 धावा येतात. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. टीमच्या अवसंख्येत वाढ होते. 61 धावा धावफलक होती. 2 गडी बाद. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय. अंतिम ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रेम. सिमेंटच्या खेळपट्टीवरती सिमेंटच्या विकेट होती. सचिन ढवळे सर, स्पोर्ट फाउंडेशन, प्रहार 11 पुणे टीम कडनं स्लॉगवर टेतोर करतोय. अशोक गायकवाड, आता दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली टीम आपण बघतोय आज मैदान होती. तर प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहतोय. मंगलमूर्ती इन्फ्रा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूवरती येतात विकेट किपर दादा गायकवाड. चेंडूला अडवतात, फेकी करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. रनआउटची संधी आणि त्या ठिकाणी फेकी केली जाते, तोपर्यंत पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जातात. अर्धशतक पूर्ण होते नरसिंग पालमपल्ले यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक. 19 चेंडू 50 धावा. नरसिंग पालमपल्ले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. आझादी चषक 2025च्या शेवटच्या अंतिम दिवसातील पहिला अर्धशतक पूर्ण करतायत
नरसिंग पालमपल्ले 19 चेंडू 50 धावा. ओव्हरपी चेंडू होता, समोर खेळलाय. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर रूम देण्याचा प्रयत्न होता. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल होत आहेत, तोपर्यंत 2 धावा येत आहेत. टीमच्या संख्येत वाढ होते आणि स्कोर कार्ड होती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 65. 65 रन. प्रेमनं रोखून ठेवले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले, थांबवले. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर पुन्हा 2 धावा, पुन्हा 2 धावा. 3 चेंडूवरती 7 धावा आल्यात. परंतु एकही मोठा फटका, एकही मोठा बिग हिट स्लॉगर डेथ ओव्हरमध्ये प्रेमनं आतापर्यंत खेळू दिला नाही. अतिशय जबरदस्त गोलंदाजी प्रेमकडनं मैदानावरती पाहायला मिळते. स्लॉगर स्पेशलिस्ट, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. फुल टॉस चेंडू होता, बॅटवरती मिडल होऊ शकला नाही. विकेट किपर दादा गायकवाड यांच्या हातात विसवला जातोय. टॉट बॉल येतोय. प्रेमची गोलंदाजी खरं तर शेवटच्या षटकात ट्विस्ट निर्माण करते. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न प्रेमचा नक्कीच सुरू आहे. सुरुवातीचे 4ही चेंडू अतिशय कमालीचे आपण पाहिले. मोठा फटका खेळू दिला नाही, थांबवले नरसिंग पालमपल्ले अजित गायकवाड या जोडीला. शेवटचे काही चेंडू पहिल्या डावातील. उसळणारा चेंडू होता, बॅटचं टॉप एज अडवलंय चेंडू. पैकी सुरेख आहे. बॅकअप देखील आपण पाहिलं तर केला होता. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होता. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न आणि तिथे विकेट गमावली जाते. रनआउटच्या रूपाने आउट होत आहेत. नरसिंग पालमपल्ले रनआउट, धाव बाद. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिलं तर पहिल्या डावातील वाक्य आहेत. प्रेम आपण पाहिलं तर प्रचंड वेगानं धावला. अखेर नरसिंग पालमपल्ले रनआउटच्या रूपानं बाद करतोय. 22 चेंडू आणि 53 धावांची बेधुंद खेळी नरसिंग पालमपल्ले यांच्या बॅटमधून बघायला मिळाली. अजित गायकवाड 6 चेंडू 9 धावा. न्यू बॅटर येतात बॅटिंगसाठी मैदानावरती नॉन स्ट्राईक एंडवरती. प्रथमेश बॅटिंगसाठी मैदानात उतरले. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग पहिल्या डावातील. प्रेम टू अजित. अजित गायकवाड ऑन स्ट्राईक. प्रेम आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होते आहे. 66 धावा धावपल होत आहेत. शेवटचा चेंडू आपण बघतोय पहिल्या डावातील. 5वं षटक मैदानावरती प्रेम. फुल टॉस चेंडू होता आणि थेट एस्टनवरती आदळतोय. विकेट येते. शेवटच्या चेंडूवरती क्लीन बॉल केला ते प्रेमकडनं. फलंदाज अजित गायकवाड होत आहेत बाद. धक्का क्रमांक 4. चौथा धक्का मंगलमूर्ती इन्फ्रा संघाला. 4 गडी बाद 66 धावा बनवल्या जात आहेत आणि टार्गेट ठेवले 30 चेंडू विजयासाठी बनवायच्यात. सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे संघाला 67 धावा. चला टॉस होतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण लगेच करतोय. वेळ आपल्याकडे कमी आहे. ऑल इंडिया ओपन गट आपण पाहतोय. योगेश सरकार 11 संविधान ग्रुप पुणे आणि AB सामर्थ्य 11 मालेगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला होतोय. चला विनंती आहे कॅप्टनना टॉससाठी या नाणेफेकीचा कौल आपण इनिंग ब्रेकमध्ये करतोय. अधिकचा वेळ आपण घेणार नाही, त्यामुळे विनंती आहे की टॉस या ठिकाणी होतोय. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर संपन्न होतोय. आझादी चषक 2025 आलेल्या सर्वच मान्यवरांचं, खेळाडूंचं, संघ मालक, बक्षीसदाते, क्रिकेटचे रसिक प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमचे कॅप्टन आणि योगेश सरकार संविधान ग्रुप पुणे या टीमचे कॅप्टन. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या. मान्यवरांच्या शुभास्ते मुख्य व्यासपीठावरती टॉस होतोय. ऑल इंडिया ओपन गटातील सामना क्रमांक 3 पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना यानंतर आपण पाहणार आहोत आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. त्यामुळे कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. चला विनंती आहे बॅटिंग करणारी टीम आपल्या आघाडीचे बॅटर लगेच पाठवा. दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होते. सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे हा संघ दुसऱ्या डावात आपल्याला बॅटिंग करताना मैदानावरती पाहायला मिळेल. 66 बनवल्यात. 67 धावांचं टार्गेट
इथे आपण पाहिलं ते सेट केले. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानावरती पोहोचते. बॅटिंग करणारी टीम आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा. लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो. दोन्ही कॅप्टन या टॉससाठी योगेश सरकार 11 संविधान ग्रुप पुणे, AB सामर्थ्य 11 मालेगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी होतोय. कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला होतोय. वेळ भरपूर झालेला आहे त्यामुळे पुढील मॅचचा टॉस देखील इनिंग ब्रेकमध्ये होतोय. कॅप्टन टॉससाठी या आणि बॅटिंग करणारी टीम आपण सलामीच्या आघाडीचे बॅटर मैदानावरती पाठवा. लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. आपण सगळेजण पाहत आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातीलच देहू रोड परिसरात संपन्न होणारे परंतु संपूर्ण भारत देशातील एक मानाची आणि सन्मानाची भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गेली कित्येक वर्षे सातत्याने सगळे आयोजक मंडळी आपण पाहिलं तर या स्पर्धेत सातत्य ठेवत नवनवीन फॉर्मॅट नवनवीन संकल्पना घेऊन येत भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आझादी चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन नियोजन करतायत. आणि ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा अगदी शेवटच्या अंतिम दिवसामध्ये या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. आज अंतिम समारोपाचा दिवस आहे. पावसाची आतुरता उत्सुकता सगळ्यांनाच आहे आणि पावसाची रिमझिम देखील आता सुरू होते. त्यामुळे भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेला देखील रंग येईल आणि स्पर्धा अतिशय रंगतदार रोमर्षक होईल यात तीळ मात्र शंका नाही. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं सलामीच्या आघाडीचे बॅटर मैदानात उतरत आहेत. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे संघाला या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये मी या ठिकाणी थांबतोय. परंतु पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ऐकण्यासाठी आमंत्रित करतोय. गेली 3 दिवस ज्यांचा सुमधुर गोड आवाज आपण या स्पर्धेत ऐकतोय मावळ भूषण आमचे सहकारी समालोचक मित्र. यानंतर कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकूयात आदरणीय सुमित सोनोने सरांना. अगदी मनापासून धन्यवाद उत्तम सर. यांचा गोड आवाज खऱ्या अर्थानं आज आपण ऐकतोय. ते खेड तालुक्याचा पण पाहिले गेले तर एक गोड आवाज उत्तम सावंत सरांना तुम्ही ऐकलं. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आझादी चषक 2025 गेले 8 वर्ष आपण ही क्रिकेटची स्पर्धा अविरतपणे ही बघतोय. आज मैदानामध्ये बघायचे सामना क्रमांक 2 खुल्या गटातील हे संघ आहेत आणि खुल्या गटातील 2 तगडे संघ मैदानामध्ये भिडत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर मंगलमूर्ती इन्फ्रा गणेश शेठ हडावळे यांच्या मालकीचा असणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये बघणार आहोत प्रहार 11 पुणे सचिन ढवळे सरांचा असणारा हा संघ. आघाडीचे दोन्ही बॅटर्स इथे मैदानाच्या मध्ये बघायचे दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहिले गेले तर दादा गायकवाड स्ट्राईक ऑन तयार आहे. पहिला बॉल सेकंड इनिंगचा पहिलाच बॉल लेग ब्रेक जो आपल्याला इथे बघायला मिळाला. सत्यम षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आहे. नॉन स्ट्राईक एंड फलंदाजाचं नाव निलेश. पुढे सरसावले पावलांचा वापर केलाय. फटका फसला यावेळेस. 2 खेळाडू होते आणि स्वतः सत्यम चेंडूच्या खाली आला. तानाजीचा खूप चांगला कॉल होता तिथे आणि ते पहिली विकेट डाऊन. दादा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. अगदी एकूण आव्हान जर आपण पाहिलं तर 67 धावेंचं आव्हान आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक इथे आपण पाहतोय सत्यम यांचा पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर ज्या प्रकारची दिशा बदलली आणि स्वतः आपण पाहतोय सत्यम चेंडूच्या खाली आल्यानंतर त्याने कॉल दिला की नक्कीच थांबा तानाजी, हा कॅच माझा आहे. इन ॲक्शन आपल्याला पाहायला गेलं तर रोहित ननावरे अर्थात बबन ननावरे देखील आज आपल्याला पाहायला मिळतील. विजय खडके हे देखील यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि ज्या प्रकारे आपण त्याचा उल्लेख करतोय ना की पुणे टेनिस क्रिकेट पटलावरचे सगळे तारे सितारे आज या मैदानावरती भिडणार आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे.
आज खऱ्या अर्थानं माणिकराव शिंदे त्याचबरोबर तर मॅचकडे जाऊयात. पुढे एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे तो सत्यम उर्द विकेट. यावेळेस आपण पाहिलं गेलं तर टप्पा थोडासा मागे ठेवला अजय आले आणि आणि इथे मैदानामध्ये काय जबरदस्त कॅच पकडलाय. नाईस स्कॉट. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक दुसरा. इथे मैदानाच्या आतमध्ये आता बघतोय आपण एकंदरीत आता जर आपण पाहिलं गेलं तरी ते विकेट जी मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चला तर यानंतरचा जो होणारा सामना आहे तो सामना असेल एबी सामर्थ्य माळेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये संविधान ग्रुप योगेश भाऊ सरकार स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो आपण टॉससाठी या. अनुराग मोहिते आलेले आहेत. मॅचकडे जाऊयात पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत सत्यम. आतापर्यंत 2 ब्रेक थ्रो इथे मात्र संघाला मिळून दिलेत. नवीन बॅटर इथे मैदानाच्या मध्ये दाखल होतील. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न राहिला इथे. बॅट्समनची नावं प्लीज आम्हाला विनंती करतो की आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. बाळा क्षीरसागर स्ट्राईक वरती असणारा फलंदाज मैदानामध्ये असेल. 67 धाव्यांचा पाठलाग जो मैदानामध्ये सुरू झालेला आहे. ओहो यावेळेस इन कटरचा वापर. इथे मात्र बाळा फक्त चेंडूकडे बघत राहिला. चेंडू पडल्यानंतर मात्र ज्या प्रकारच्या आतल्या दिशेने वळण घेतलं ना आपण पाहिलं गेलं तर सत्यमने 5ही चेंडू लेग ब्रेक हाताळले परंतु एक चेंडू इन कटरचा वापर केला. खूप चांगली गोलंदाजी राहिली. षटक क्रमांक संपले. पहिलं एक षटकाचा खेळ जो मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि हे षटक जर आपण पाहिले गेलं तर मी म्हणे नक्कीच मंगलमूर्ती 11 इन्फ्रा या टीमच्या खात्याकडे राहिलं कारण 2 विकेट मैदानामध्ये आल्या. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आता असेल तो प्रथमेश. या प्रथमेशने आपण पाहिलं तर एक जबरदस्त कॅच पकडला. मला वाटतं आपण पाहतो रोहन हा गोलंदाजीसाठी आलाय. रोहन असेल गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती आपण पाहतोय निलेश. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील जाईल. सत्यम आहे शॉट असता कव्हर मध्ये. चेंडूला इथे तो फील्ड करतोय आणि एक सिंगल तिथे रोखू शकलेले नाहीयेत. एक धाव आली आणि एका धाव्याच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धापलकावरती 5 धावा ज्या धापलकावरती ते असणार आहेत. एकूण 67 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये सुरू झालाय. 16.17च्या सरासरीने धावा मात्र ज्या बनवायच्या आहेत. यापूर्वी आपण पाहिलं एक सामना 89 धावा देखील या मैदानावरती चीज होताना आपण बघितले. व्हाईट बॉलचा कॉल. ऑफस्टिकच्या परासचा बाहेर ठेवलेला चेंडू होता. राऊंड द विकेट आपण पाहतोय. रोहन गोलंदाजी करतायत आणि मैदानाच्या मध्ये आता जर आपण पाहिले गेले तर स्कोरबोर्ड वरती 6 धावा आहेत. थोडीशी शांतता आहे. यावेळेस पुन्हा एकदा क्रीचा वापर केले. पाठीमागच्या पायावरती फोर्स करत बॉडी वेट थोडंसं ट्रान्सफर केलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे खेळलाय. तानाजी बनसोडे चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. धावफलकावरती 7 धावा ज्या आहेत. 7 रन. पुन्हा त्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल. शांतता ही चौफेर आपण बघतो आणि विशेष आपण पाहिले गेलं तर
मी म्हणेल सचिन ढवळे सर असतील, त्यानंतर गणेश आठवले असतील, असे काही संघमालक आहेत. या संघमालकांच्या पुढाकाराने जर आपण पाहिले गेले तर अनेक चेहरे, अनेक खेळाडू मात्र या टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालेत, हे मात्र विसरून चालणार नाही. कट करण्याचा प्रयत्न होता, इनसाइड एज, थर्ड मॅन मध्ये खेळाडू आहे, परंतु चेंडू इथे फील्ड केला जाईल. एक धावेसाठी आपण पाहिले गेले तर सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशन टीम थोडंसं मात्र आपण पाहिले गेलं तर नक्कीच इथे संघर्ष करतीये. प्रहार 11. ओहो, यावेळेस आपण पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे केला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क प्रॉपर होत नाहीये. एक धाव आली. एक धावेने धावफलक मात्र पुढे सरकतंय. अचानक बॉयचे सगळेच सदस्य मात्र आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. श्री नायडू, उमेश सुतार, अशरफ, हा सगळा मित्रपरिवार आपण पाहतोय आज प्रामुख्याने उपस्थित आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. टॉस आपण एक्सचेंज करणार आहोत. ओहो, पुन्हा एकदा वाह, काय गोलंदाजी केली यावेळेस रोहनने. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाली रोहनची. 6 चेंडू टाकले, फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि मी म्हणेल ना की असे गोलंदाज हे येणाऱ्या आपण पाहिलं तर काळ गाजवण्यासाठी मात्र नक्कीच या खेळाडूंकडे पाहिलं जातं, कारण तर त्यांनी ताकद दाखवली, त्यांच्यामध्ये असणारी गुणवत्ता त्यांनी दाखवली. 6 चेंडू आपण इथे बघूया तो रोहनचे. खूप चांगले चेंडू मात्र साहिलने रोहनने दाखवले. स्क्रीनवरती नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डगआउटमध्ये थोडंसं शांततेचं वातावरण आहे. स्क्रीनवरती आपण नक्कीच जाऊन पाहिलं गेलं तर सचिन ढवळे सरांना आपण बघतोय. आणि खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षा करत असताना MPSC UPSCची जी तयारी करतात ते विद्यार्थी आहेत. टॉस जिंकलेला आहे विदम ग्रुप. निर्णय पेंडिंग ठेवलाय. बोला तयार. ओहो, यावेळेस समोर टाकलेला चेंडू होता, उडवलाय बॉलला आणि इथे पाठवलंय डीप मिड विकेटला. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. बाळाची बॅट आता तळपलीये. हा षटकार. थँक्यू डीजे. संविधान ग्रुप योगेश भाऊ सरकार या टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर तुम्ही तयार राहायचे आपल्या डगआउट मध्ये जाऊन. परंतु तिथे बघायचं बाळाच्या बॅटमधून आलेला षटकार. सत्यमच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क प्रॉपर नव्हता इथे. संघाचं धावफलक इथे स्थिर आहे 16 धाव्यांवरती. आता मात्र एका चेंडूसाठी मात्र थोडंसं महत्व नक्कीच असेल. क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली. एक सिंगल इथे मैदानामध्ये आपण बघतो घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायचं यावेळेस. हा चेंडू यावेळेस मैदानामध्ये बघायचा डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे खेळला जाईल. तानाजी आहे चेंडूला फील्ड करतायत. एकेरी दुहेरी धावा यावेळेस मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न. एकोणीस धावा ज्या धावफलकावरती धावा आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. हा चेंडू देखील पडल्यानंतर थोडीशी आपण बघतोय इथे मैदानामध्ये दिशा बदलणारा चेंडू. संघाची धावसंख्या मात्र आपण बघतोय इथे स्थिर असणारा 19 वरती धावफलक मैदानाच्या मध्ये आपल्याला जे पाहायला मिळतंय. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना थोडीशी शांतता आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. बोलवतो यार सत्यम. यावेळेस समोर टाकलेला चेंडू होता, उंच गेलेला चेंडू. बघायचं उंची तर आहे, लांबी आहे का.
यस, चेंडू मात्र सरळ साईड स्क्रीनच्या वरून अगदी सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. हा षटकार आहे. थँक्यू डीजे. वा, काय या षटकाराने मला वाटतं प्रहार 11 सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशन टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतीये. 25 धावा धापलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या अजूनही 42 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय पुन्हा एकदा स्क्रीनवरती सचिन ढवळे सर, जे मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थ्यांना मात्र या व्यक्तीने घडवलंय. अनेक अधिकारी खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून तयार झालेत असे सचिन ढवळे सर. स्कोरबोर्डवरती 25 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू, 42 धाव्यांची अजूनही गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज धीरज. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल. ओ हो, तोफा आहे आणि तोफा कबूल केला यावेळेस बाळाने. फुल टॉस चेंडू होता, त्याचा खरपूस समाचार. आणि आता मात्र चेंडू सीमारेषा पार. नो बॉल आणि हा चौकार. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये फिंगर रोल करण्याचा प्रयत्न होता. बॉलवरती पकड मजबूत नव्हती. शॉर्ट फाइंडिंगच्या डोक्यावरून अगदी चेंडू इथे खेळला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेरही पोहोचला. संघाची धावसंख्या मात्र आता पुढे सरकतीये. हा चेंडू पुन्हा बघायचा, समोर टाकलेला बॉल होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिले गेले तर प्रॉपर बॅटवरती चेंडू मात्र आलेला नाही आणि एक धावी ती आली. एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धापलकावरती 31 धावा. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. तुम्हाला जिंकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. शांतता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चित्रप्रमाणे असं म्हणतात ना, संघर्षाशिवाय तुम्हाला या जगामध्ये काही मिळत नाही. आज आपण पाहिले गेले तर आयुष म्हात्रे सारखा खेळाडू वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून 80 किलोमीटरने तो रेल्वेने प्रवास करायचा आणि तिथून पुढे तो ग्राउंडवरती यायचा, प्रॅक्टिस करायचा. वयाच्या 17व्या वर्षी चेन्नई सुपर किंग्स संघाकडून मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि कोट्याधीश प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली. म्हणजे माणूस हा संघर्षातून घडत असतो. हा संघर्ष करायचा आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, खांडून काढण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल राहिला. धीरज गच्चे देखील एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यातला खेळाडू नाहीये. पहिला चेंडू जरूर खऱ्या अर्थानं खराब होता, परंतु आता मात्र अगदी आपण पाहिले गेले तर बॅट आणि पॅडच्या बरोबर मधोमध टाकलेला चेंडू. ज्यांच्या वतीने आपण पाहतोय नेटवे ब्रॉडबँडचे असणारे ओनर, ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेसाठी वायफाय सौजन्य झाले असे आदरणीय मिथुनभाई भोत यांचं आगमन झालंय आणि स्वागत होईल या फ्लॅटेड षटकाराने. नो बॉल षटकार. थँक्यू डीजे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होतोय इथे. काय होईल तर 2 बीमर चेंडू आले धीरज गच्चेच्या गोलंदाजीमध्ये आणि आता धीरज गच्चेला थांबावं लागणार आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये काय होईल तर हा षटकारही आलाय, नो बॉलही आहे. स्कोर कार्डकडे मी तुम्हाला नक्कीच मैदानामध्ये घेऊन जाईल मित्रांनो. आपण पाहतोय आझादी चषक रंगलेला सामना. प्रहार 11 विरुद्ध मंगलमूर्ती इन्फ्रा या 2 तगड्या टीम मध्ये 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 29 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये मॅच इथे
पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये कमबॅक केलं इथे सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे टीमने 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला 29 धावांची अजूनही गरज आहे संघर्षाला तर सुरुवात झालेली आहे आणि जितना बड़ा संघर्ष होगा ना उतनी ही शानदार जीत भी होगी समोर मात्र बघायचं यावेळेस निलेशने गेअर चेंज केलाय फ्री टॉन उघडा डोळे पाणीट कारण आता आलाय फ्री हिट आझादी चषक स्पर्धा झाली सुपर डुपर हिट हा बॉल यावेळेस सोडून दिलाय व्हाईट बॉलचा इशारा गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट यावेळेस बॅकफुटला गेले पंच केले बॉलला डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहे तैनात सिंगल तरी इथे आली आहे थोडेसे फंबल होत आहेत खेळाडू एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलंय 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 41 धावा 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय 26 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत क्रिकेट आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आता क्रिकेट कधी कधी असं म्हणतात ना या क्रिकेटने प्रत्येक व्यक्तीला खूप काही दिलेलं आहे हो यावेळेस पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल अगदी पाय धरून टाकलेला चेंडू होता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर मैदानाच्या मध्ये आता पुढे जाईल धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 42 8 चेंडू शिल्लक आहेत 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत आपण याच मैदानावरती खऱ्या अर्थानं 6 चेंडूंमध्ये 28 धावा होताना जरूर बघितलेल्या आहेत आता 8 चेंडू आहेत आणि बनवायच्या आहेत त्या 25 धावा गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे त्या बघायचं यावेळेस कमबॅक केलं जाणार का यावेळेस दूरवरून मात्र चेंडू खेळलाय कट केल्या बॉलला थर्ड मॅचच्या दिशेने खेळाडू आहेत अजित चेंडूला फील्ड करतायत एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आली एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 43 धावा 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय 24 धावांची अजूनही गरज आहे हा सामन्यातला हा चेंडू देखील अतिशय महत्वाचा म्हणेल मी क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदलाव जो इथे मैदानामध्ये केला जातोय आणि मला वाटतं आपण पाहतोय अमर साठे सर खेळाडूंसोबत चर्चा करतायत कारण आपण पाहिले गेले तर अमर साठे सर देखील मात्र मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण अनेक वेळा बघितलेत आज आझादी चषकामध्ये आपण त्यांना पाहतोय प्रथमेश तयार ओहो खडे तो बॉलला उडवलाय बघायचं इथे काय चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार हा आलाय कडक षटकार 6 धावा थँक्यू डीजे चला विनंती करतो टीम मीटिंग नकोय मित्रांनो कारण आज आपल्याकडे आता विनंती आपण टीम मीटिंग नकोय स्पीड अप करा टीम पहा पुढे एकदा कमबॅक मैदानाच्या मध्ये केलेला आहे 6 चेंडूंचा आता खेळ मात्र मित्रांनो शिल्लक आहे आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहे ते 18 धावा निलेश आणि दुसऱ्या बाजूला बाळा क्षीरसागर दोन्ही खेळाडूंनी मात्र ज्या प्रकारचा गिअर शिफ्ट केलाय आणि आता आपण बघतो 49 वरती जाऊन पोहोचले प्रहार 11 पुणे टीम 6 चेंडू 18 धावांची गरज शेवटचं निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार हे मैदानामध्ये आता पाहणं गरजेचं आहे आज मैदानामध्ये बघायचंय कोण असेल जो विजयाचा झेंडा इथे रोवणार सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं सारी कोशिश है सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही वो आग जलनी चाहिए आज मैदानामध्ये बघायचंय कोण इथे वर्चस्व गाजवणार 6 चेंडू शिल्लक 18 धावांची गरज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघतोय तयार असेल सूरज नाव सूरज आहे आणि सूर्यासारखं कामही मात्र मैदानाच्या मध्ये करावं लागणार आहे असं म्हणतात ना परिस्थिती किती कठीण असू द्या त्या परिस्थितीसमोर मात्र नेहमी लढायचं उभं राहायचं मागे हटायचं नाही घाबरायचं नाही
ओहो आणि यावेळेस काय परफेक्ट यॉर्कर, क्लीन बॉल. आपण पाहिले गेले तर मला वाटतं ही मॅच जर आपण पाहिली तर निश्चितप्रमाणे छापा काटा याप्रमाणे मॅच ही बदलतीये. कधी मॅच जर आपण पाहिले गेलं तर मंगलमूर्ती इन्फ्रा या टीमकडे झुकते तर कधी मॅच प्रहार 11 पुणे टीमकडे झुकतीये. मॅच दोन्ही दिशेने आहे. चला यानंतरची जी होणारी मॅच आहे तर दोन्ही टीमचे खेळाडूंना विनंती आहे की आपण आपापल्या डगआउट मध्ये जायचंय. पलीकडच्या बाजूला आपण डगआउट केलेले आहेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण बघतो इथे दाखल होतील. बोलत घ्या. पहिल्याच बॉल यावेळेस वेग होता सूरजच्या या गोलंदाजीमध्ये. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा बाउन्सही बघायला मिळाला आणि मला वाटतं आपण पाहतोय नवीन बॅटर सचिन आहेत. सूरज आंबले गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे सूरज. 4 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा अजूनही बडवायचे आहेत. ओ यावेळेस आडव्या बॅटने खेचलाय. ओहो आणि तिथे काय हो काय एफर्ट्स होते, काय प्रयत्न होते तानाजी बनसोडे यांचे. अपयश जरूर हाती आलं परंतु त्या प्रयत्नांचं कौतुक मात्र मित्रांनो झाल्याशिवाय राहणार नाही. हे महाराष्ट्र पोलीस तानाजी बनसोडे यांनी काय जबरदस्त एफर्ट्स दाखवले आणि मी फक्त एफर्ट्स दाखवले नाही तर संघासाठी धावाही वाचवल्या. कौतुक करावं लागेल तानाजी बनसोडे यांचं. असं म्हणतात ना, कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ और मेहनत तब तक करो जब तक जीत ना जाओ. आडव्या बॅटने यावेळेस खेचलाय. चेंडू मात्र उंच गेलेला चेंडू. आता मात्र तानाजी बनसोडे आले चेंडूच्या खाली. आता चुकी होणार नाही. एकदा संधी दिली पुन्हा संधी मिळणार नाही हे सांगितलंय तानाजी बनसोडे यांनी. विकेटचं होईल पतन. खूप चांगला कॅच. 2 चेंडू शिल्लक आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले गेले तर 15 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पुन्हा बघायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज मात्र तयार असेल. सूरज आंबले. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहेत. पुढे एकदा सूरज. ओ वेगवान चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये आणि हा चेंडू देखील इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. धावले की ते मात्र स्थिर असेल. संघाची धावसंख्या आता मात्र स्थिर आहे. ओ यावेळेस बिग हिट तर केलाय मिड विकेटच्या दिशेने आणि आता मात्र बघायचं यावेळेस सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि सामना इथे मात्र जिंकलाय तो मंगलमूर्ती 11 इन्फ्रा टीमने. विजय संघाचे अभिनंदन गणेश ढाडावळे स्पोर्ट फाउंडेशन टीम. वेल प्लेड. हार्ड लक. सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 टीम. काय हरकत नाही. खूप चांगला खेळ मात्र